भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 50 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीतिक, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर। सांसद डॉक्टर प्रशांत पडोले ने गुरुवार को दिल्ली में गोसे खुद बांध के प्रकल्पग्रस्तों पर हो रहे अन्याय के खिलाफ कड़ा रुख अपनाते हुए लोकसभा की सीढ़ियों पर शांतिपूर्ण प्रदर्शन किया। 2 दिन पहले पडोले को इस सत्र में कामकाज से निलंबित किया गया था। इसी दौरान पडोले ने यह तरीका अपनाया। गोसे खुद प्रकल्प की वजह से हजारों किसान, आदिवासी और आम नागरिक बेघर हुए हैं। कई साल बाद भी प्रकल्पग्रस्त पीड़ितों को मुआवजा, पुनर्वास, नौकरी और बुनियादी सुविधाओं का लाभ नहीं मिला है। इस गंभीर अन्याय की ओर केंद्र सरकार का ध्यान खींचने के लिए डॉक्टर प्रशांत पडोले ने लोकसभा की सीढ़ियों पर प्रदर्शन किया, सरकार की लापरवाही की कड़ी निंदा की। इस मौके पर बोलते हुए डॉक्टर प्रशांत पडोले ने कहा कि गोसे खुद प्रकल्पग्रस्तों का मुद्दा सिर्फ भंडारा गोंदिया तक सीमित नहीं है, उन्हें न्याय दिलाने तक संघर्ष जारी रहेगा। धान उत्पादक किसानों की विभिन्न मांगों को लेकर गोंदिया जिला कांग्रेस कमेटी की ओर से थाली और डफली बजाकर जोरदार आंदोलन किया गया। किसानों को धान पर बोनस देने और लंबे समय से लंबित धान के बकाया भुगतान को तुरंत जारी करने की प्रमुख मांग को लेकर कांग्रेस कार्यकर्ताओं ने धरना प्रदर्शन किया। यह आंदोलन गोंदिया स्थित भोला भवन से रैली के रूप में शुरू हुआ, जो जय स्तंभ चौक परिसर तक निकाला गया। रैली के दौरान कांग्रेस कार्यकर्ताओं ने थाली और डफली बजाकर सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की। इस आंदोलन में कांग्रेस विधायक नाना पटोले विशेष रूप से उपस्थित रहे। उनके साथ पूर्व विधायक गोपाल दास अग्रवाल, दिलीप बंसोड़ सहित कांग्रेस पार्टी के कई वरिष्ठ नेता और बड़ी संख्या में कार्यकर्ता मौजूद रहे। कांग्रेस नेताओं ने सरकार पर किसानों की उपेक्षा का आरोप लगाते हुए चेतावनी दी कि यदि किसानों की मांगे शीघ्र पूरी नहीं की गई तो आंदोलन को और तेज किया जाएगा। केंद्र आणि राज्याच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात आज गोंदिया काँग्रेस कमिटीच्या वतीनं एक मोठं आंदोलन गोंदियाच्या प्रशासकीय इमारतीच्या समोर घेण्यात आलेला होता। गेल्या 3 महिन्यापासून धान उत्पादकांचे धान खरेदी केले, पण त्यांना अजूनपर्यंत पैसे दिले गेलेले नव्हते। जवळपास गोंदिया, भंडारा 2 जिल्हे घेतले तरी 20 लाख क्विंटल धान अजूनही केंद्रावर पडलेले आहेत। शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या धानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि राज्य सरकार सांगतं की केंद्र सरकार आम्हाला अजूनपर्यंत लिमिट वाढवून देत नाही, त्यामुळे आम्ही घेत नाही। हे जेव्हा लोकांमध्ये येतात तर आम्ही डबल इंजिन आहोत, आता 3रं इंजिन आम्हाला द्या, ट्रिपल इंजिन करू, अशा पद्धतीचं खोटं आश्वासन देऊन शेतकरी विरोधी धोरण हे लोक राबवतात। हे आता त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे। तातडीनं लिमिट वाढवून जे केंद्रावर धान पडलेलं आहे त्यांची खरेदी केली गेली पाहिजे। उन्हाळी धानाचे म्हणजे रब्बी धानाचे अजूनपर्यंत पैसे दिले गेले नाहीत, ते तातडीने दिले गेले पाहिजेत आणि ते व्याजासकट दिले पाहिजेत। पावसाळी धानाचेही पैसे 3-3, 4-4 महिने या ठिकाणी शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत, ते 12% व्याजाने पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत। ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे आणि ही जी सगळी खरेदी तातडीनं करून शेतकऱ्यांना तातडीनं पैसे दिले पाहिजेत। विद्युत जी आहे आता शेतकऱ्यांना मिनिमम 16 तास तरी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, ही मागणी आमची आहे। सौर ऊर्जेच्या नावाने शेतकऱ्यांना फसवण्याचं काम राज्याच्या फडणवीस सरकारने सुरू केलेलं आहे। त्यांनी हे फसवण्याचं काम सोडावं आणि शेतकऱ्यांना सरळ विद्युत कनेक्शन त्यांच्या एग्रीकल्चर पंपाला द्यावे, ही मागणी आमची आहे। एकीकडे आम्ही मोफत देतोय विद्युत, त्याचा गवगवा करायचा आणि एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असलेले ट्रान्सफॉर्मर त्याचं मेंटेनन्स करणं नाही आणि मेंटेनन्स नसेल ते बिघडतात, त्यावेळेस शेतकरी त्या ठिकाणी दुरुस्त करायला जातो। अनेक शेतकऱ्यांचा जीव महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना फुकट देण्यापेक्षा नाममात्र दरात
शेतकऱ्यांना विद्युत द्या, आम्हाला त्याचा विरोध नाही, पण ज्या पद्धतीनं या मोफतच्या नावाने सौर ऊर्जाचं कनेक्शन देण्याचं आणि त्यालाही वर्ष कनेक्शन शेतकऱ्यांना मिळत नाही, त्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी फसला जातो, शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या वाढतात आहेत. आणि म्हणून सरकारने तातडीनं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विद्युत पंपाचे कनेक्शन देऊन 16 तास त्यांना मिनिमम तरी विद्युत दिली पाहिजे, ही मागणी आमची आहे. त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना जे फसवलं सरकारने, मागेल त्याला आम्ही लाडक्या बहिणीला आम्ही 1500 रुपये देऊ, मग सरकार आलं तर 2100 रुपये देऊ. आता अनेक लाडक्या बहिणीची नावं कमी करण्याचं काम केलेलं आहे. मग काही लाडक्या बहिणींना पैसे अजूनही मिळत नाहीत, तो आहेत त्याला लाडक्या बहिणीचं आहे, त्यांना दर महिन्याला पैसे मिळाले पाहिजेत, अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. आणि या लाडक्या बहिणींच्यामुळे आमचे जे निराधारच्या ज्या महिला आहेत, म्हातारे लोक आहेत, त्यांना सरकारने 5-5, 6-6 महिने पैसे थांबवलेले आहेत. त्या लोकांना तातडीनं पैसे दिले पाहिजेत. त्यांना कोणाचाही आधार नसतो आणि सरकारने त्यांचा आधार पैसे न देऊन काढण्याचा जे पाप करते आहे, त्यामुळे फडणवीस सरकारने याची तातडी नोंद घेतली पाहिजे. दर महिन्याला हे पैसे निराधार लोकांना मिळाले पाहिजेत. महाराष्ट्र की जिला परिषदों के अंतर्गत कार्यरत राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान के संविदा कर्मचारियों ने अपनी लंबित मांगों को लेकर गोंदिया जिला परिषद कार्यालय के सामने काम बंद धरना आंदोलन शुरू कर दिया है। नागपुर शीतकालीन अधिवेशन के दौरान मंत्री जय कुमार गोरे द्वारा दिए गए 15 दिनों में समस्याओं का समाधान के आश्वासन के बावजूद अब तक कोई ठोस निर्णय नहीं होने से कर्मचारियों में भारी नाराजगी है। इसी कारण मजबूर होकर कर्मचारियों ने काम बंद आंदोलन का रास्ता अपनाया है। आंदोलन कर्मचारियों का कहना है कि कई महीनों से उनका मानधन लंबित है, साथ ही सेवा संरक्षण का भी कोई प्रावधान नहीं है, जिससे उनका भविष्य असुरक्षित बना हुआ है। कांग्रेस के वरिष्ठ नेता नाना पटोले ने गोंदिया जिला परिषद के सामने पहुंचकर आंदोलन कर रहे कर्मचारियों से मुलाकात की और उनकी समस्याएं विस्तार से सुनी। इस दौरान नाना पटोले ने कर्मचारियों को आश्वस्त किया कि उनकी जायज मांगों को शासन दरबार तक पहुँचाने और समाधान के लिए हर संभव प्रयास किए जाएंगे। आता प्रधान सचिव पाणी पुरवठा त्यांच्याशी चर्चा केली आणि जे काही लक्षात आलं की केंद्र सरकार, कारण की हे सगळ्या योजना ज्या होत्या, या योजना केंद्राशी संलग्नित होत्या आणि त्या आधारावर या कर्मचाऱ्यांचे पगार होत होते आणि त्याच्या आधारावर हे रेग्युलराईज आपल्याला काम पाहायला मिळत होतं. पण आता गेल्या 5 महिन्यापासून या कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाहीत, त्यांना टप्प्याटप्प्याने पैसे दिले जातात. या पद्धतीची तक्रार या लोकांची आहे आणि ती वस्तुस्थिती आहे. या सगळ्यांना सेवेमध्ये समावेश करण्याच्या बाबत मॅटचा निर्णय सुद्धा आलेला आहे आणि ती मागणी घेऊन सुद्धा हे लोक बसलेले आणि त्याच्यावरची आम्ही चर्चा केली. आणि मला वाटतं की या अधिवेशनामध्ये सरकारच्या समोर प्रश्न आम्ही मांडू आणि या सरकारला या सगळ्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने निर्णय घ्यावा, ही बातमी आमची राहणार. दिशा मिश्राम, जवळपास आम्ही सगळे कर्मचारी काम करत आहोत. आम्हाला एकतर वेतन कमी आहेच आहे, पण त्याबरोबर आम्ही जेव्हा मॅटमध्ये 10 वर्षे ज्यांना पूर्ण झाली आहेत अशा कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्या हा जो मुद्दा घेतला होता, त्या मुद्द्यावर पण मॅटने निर्णय दिलेला आहे. याच्यावरही शासनाने आजपर्यंत काही केलेलं नाही. दुसरं महत्वाचं म्हणजे आमच्यापैकी सगळेच लोक आम्ही दौऱ्यावर जातो आणि आम्हाला दौऱ्यावर गेल्यानंतर आम्हाला अपघाताची कुठली सुरक्षा नाही आहे, आम्हाला उद्या भविष्याची कुठली विम्याची सुरक्षा नाही आहे, आम्हाला कुठलेही पेन्शन किंवा काही आहे नाही. म्हणजे समजा आजच्या घडीला आमच्यापैकी एखादा व्यक्ती दगावला तर त्याचा परिवार, त्याचं सगळं कुटुंब रस्त्यावर येईल याच्यात काही दुमत नाही आणि म्हणून ही सुरक्षा सुद्धा आम्हाला असणं गरजेचं आहे, मला एवढं वाटतं. तारखेला सगळे लोक आझाद मैदानात मुंबईला आंदोलन करणार आहेत आणि त्यामध्ये हे आमचे रखडलेले जे वेतन आहेत 5 महिन्याचे हे होणं गरजेचं आहेच आहे. पण त्याचबरोबर आम्हाला सेवेत सामावून घेणे आणि त्याचबरोबर आम्हाला ज्या सुरक्षा आहे ते कर्मचाऱ्यांना असायला पाहिजे. गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांना ज्या सुरक्षा आहेत तर त्या सगळ्या सुरक्षा आम्हाला भेटाव्यात, याकरता आमचे सगळ्यांचं आंदोलन आहे. गेल्या 20 वर्षापासून आम्ही पाणी आणि स्वच्छता विभागामध्ये कार्यरत आहोत आणि शासन काय करते आहे की सुरुवातीला आमचं जे वेतन होतं ते विभक्त करून देण्यात येत होतं आणि आता शासनाने वेतन देणंच बंद केलं. आणि यासाठी या लोकांनी काय केलंय
की बाबा कामाला गृहीत धरलेलं आहे की बाबा काम नाही तर वेतन नाही. आम्ही काम करतोय ग्रामीण भागामध्ये. आजही जो काही बदल तुम्हाला दिसतोय की गावामध्ये जे काही हागणदारी मुक्त वगैरे झालेलं आहे ते सगळ्या याच्यामध्ये आमच्या सगळ्या लोकांचा सहभाग राहिलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 5 महिन्याचे वेतन न झाल्यामुळे आता आम्ही सगळे लोक आर्थिक अडचणीमध्ये आलेलो आहोत. मुलांचे शिक्षण असतील, आई वडिलांचं आजाराचा औषधांचा खर्च असेल, बँकांचे हप्ते असेल, सगळे या ठिकाणी थकीत झालेले आहेत आणि त्याचा फटका आम्हाला बसतो आहे. एकीकडे वेतन नाही आणि दुसरीकडे मानसिक ताण, अशा या दुहेरी संकटामध्ये आम्ही आता या ठिकाणी सापडलेलो आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणात जे आंदोलन उभं केलं आहे त्या आंदोलनाचा एकमेव उद्देश असा आहे की बाबा आमचं गेल्या 5 महिन्याचं जे वेतन आहे ते वेतन देण्यात यावं, वेतनासाठी विशेष तरतूद करावी आणि आमचे वेतन कधीही थांबवू नये या संदर्भामध्ये उपाययोजना करावीत. मॅटमध्ये आम्ही जो काही केस दाखल केलेला आहे तर त्या केसच्या अनुषंगाने आम्हा सगळ्या लोकांना, म्हणजे आता जी आमची वय झालेली आहे ती आम्ही एजबार झालेलो आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही दुसऱ्या ठिकाणी काम करू शकत नाही आणि पाणी आणि स्वच्छता हा निकडीचा विषय आहे. त्यामुळे आम्हा सर्व लोकांना या ठिकाणी कायम करण्यात यावं. सोबतच आता आउटसोर्सिंगचं एक धोरण गव्हर्नमेंट राबवत आहे, तर त्या धोरणाच्या अनुषंगाने आमच्याकडे वॉश कर्मचाऱ्यांची आउटसोर्समध्ये नियुक्ती झालेली आहे. तर हे आउटसोर्स जे आहे ते कायमस्वरूपी बंद करावं आणि कर्मचाऱ्यांना जर शासन योग्य प्रकारे वागणूक देत असेल, त्यांचं वेतन वेळेवर करणार असेल, त्यांना सन्मानाची वागणूक देत असेल तर नक्कीच राज्य जे आहे ते प्रगतीपथावर जाईल आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी हे आंदोलन सुरू केलेलं आहे. रात के अंधेरे में घर में घुसा भालू, परिजनों में मची अफरा तफरी। वन विभाग की टीम ने चलाया रेस्क्यू ऑपरेशन। भालू को सुरक्षित जंगल में छोड़ा गया। भंडारा जिले के लाखांदू तहसील अंतर्गत पीपलगांव कोहली गांव में बीती रात उस समय हड़कंप मच गया जब जंगल से भटक कर आया एक भालू गांव में घुस आया। गली से दौड़ते हुए यह भालू अचानक इंदू बासागड़े के घर में जा घुसा। घर के अंदर भालू को देखकर परिवार के सदस्यों के होश उड़ गए। हालांकि सूझबूझ दिखाते हुए सभी लोग तुरंत घर से बाहर निकल आए, जिससे किसी प्रकार की जनहानि नहीं हुई। घटना की जानकारी मिलते ही लाखांदूर वन परिक्षेत्र कार्यालय के वन क्षेत्र अधिकारी एवं वन विभाग का रेस्क्यू दल तत्काल मौके पर पहुंचा। मौके पर जमा हुए घबराए और आक्रोशित ग्रामीणों को शांत करते हुए वन विभाग की टीम ने बड़ी सावधानी से भालू को पिंजरे में कैद किया। इसके बाद देर रात ही भालू को सुरक्षित रूप से जंगल में छोड़ दिया गया। वन विभाग की त्वरित कार्रवाई से एक बड़ा हादसा टल गया और ग्रामीणों ने राहत की सांस ली। चिखला माइन में बाघ का आतंक, अब जंगल नहीं घर के आंगन में मौत का साया। अब घर में घुसकर मार रहा बाघ। इस बार गर्भवती गाय को बनाया शिकार। जंगल से गांव तक मौत का सफर। एक हफ्ते में दूसरी वारदात, चिखला माइन में दहशत। तुमसा तहसील के चिखला माइन गांव स्थित प्रभु बजरंग गौशाला में बाघ ने फिर हमला कर दिया। 5 फरवरी 2026 की रात लगभग 10 बजे बाघ सीधे गौशाला में घुसा और गर्भवती गाय को मार डाला। गौरतलब है कि 26 जनवरी को भी इसी गौशाला में 2 गायों का शिकार हुआ था। लगातार हो रहे हमलों से गांव में दहशत फैल गई है। ग्रामीणों ने प्रशासन से बाघ को पकड़ने या गौवंश को सुरक्षित स्थान पर ले जाने की मांग की है। वन विभाग के अनुसार पहले कैमरों से निगरानी की जाएगी, उसके बाद कार्रवाई होगी। क्या प्रशासन किसी बड़ी घटना का इंतजार कर रहा है? तुमसा तहसील के चिखला माइन गांव में बाघ का आतंक थमने का नाम नहीं ले रहा है। 5 फरवरी की रात करीब 10 बजे प्रभु बजरंग गौशाला में बाघ घुस आया और एक गर्भवती गाय को मार डाला। चौंकाने वाली बात यह है कि ठीक एक हफ्ते पहले यानी 26 जनवरी को भी इसी जगह 2 गायों का शिकार हुआ था। यानी अब बाघ जंगल नहीं सीधे घर के आंगन तक पहुंच चुका है। जिस जगह हमला हुआ वहां एक परिवार भी रहता है। घटना के बाद
बाद पूरे गांव में डर का माहौल है। लोग शाम होते ही घरों में बंद हो रहे हैं। गौशाला संचालक और ग्रामीणों ने प्रशासन से मांग की है, या तो बाघ को तुरंत पकड़ा जाए या गौवंश को सुरक्षित जगह भेजा जाए। वन परिक्षेत्र नाकाडोंगरी के क्षेत्र सहायक शेंडे ने घटना स्थल पर पहुंचकर पंचनामा किया और बताया कि पहले कैमरों से निगरानी होगी और बाघ की गतिविधियों से सुनिश्चित होकर वे अगला कदम उठाएंगे। लेकिन सवाल ये है कि क्या किसी इंसानी जान के जाने का इंतजार किया जा रहा है? बार बार घर के आंगन से गौवंश का शिकार कर रहा बाघ आखिर कब जेरबंद होगा और कब राहत की सांस लेंगे ग्रामीण? आज हम पहुंचे हैं चिखला माइंस। चिखला माइंस जो कि चारों तरफ से प्राकृतिक नेचर से घिरा हुआ है, लेकिन आए दिन यहाँ पर वन्य हिंस्र प्राणियों का बहुत ज्यादा प्रमाण में अधिवास हो रहा है, जिसके चलते यहाँ पर इस क्षेत्र में आप देख सकते हो कि रोजाना शेर और चीते द्वारा किसी न किसी पालतू प्राणियों का शिकार किया जा रहा है। और साथ ही चिखला माइंस ये गांव के लोगों में काफी इसके कारण भय और डर का वातावरण है। आज हम पहुंचे हैं ये प्रभु बजरंग गौशाला चिखला, जहां पर पिछले 26 जनवरी को एक गाय और एक बैल का शिकार शेर द्वारा किया गया था। लेकिन आज कल रात को एक अजीबोगरीब हादसा हुआ। आप ये देख सकते हो घर, ये घर में दो लोग, ये घर में लोग रहते हैं, लेकिन रात को शेर सीधा उनके आंगन में घुस गया। आंगन में घुसने के बाद ये देख सकते हो आप, ये गाय का शिकार किया। अब आप अंदाजा लगा सकते हो कि जब शेर आंगन में आ रहा है तो घर के लोगों को कितना डर है, जिसके कारण ये डर के मारे भयभीत होकर दरवाजा तो लगा दिए, लेकिन वन्य प्राणी का कोई भरोसा नहीं। आज गाय का शिकार कर रहा है और ये आंगन में पहुंच गए, जहां पर बच्चे रहते हैं, फैमिली रहती है। तो आप सोच सकते हो कि शेर ने कितना आतंक मचा चुका है। आपलं नाव ताई? अंजली बाबूराव वरखडे. आपण इथेच राहता का? हो. कधीपासून? तरी पण आम्हाला झाले 8-9 वर्ष. 8-9 वर्ष झाले. हो. इथं रात्री वाघ किती वाजे आला? रात्री वाघ तरी पण 10 वाजता आला. 10 वाजे आला का? हो. 10 वाजे आल्यानंतर वाघाने काय केलं? वाघाने म्हणजे गायी म्हणजे असे चमकले थोडे, तर मी दार खोडून पाहिली, तर भीतीच्या कारणात पुन्हा मी दार बंद केली आणि मालकाला फोन लावली मी ना की वाघ आला म्हणून. मग हे लोक उठले आणि जसे उठले इकडे आले तर वाघ इथून म्हणजे उडी मारला आणि बाहेर पडला. ह्या घरी कोण कोण राहता तुम्ही? मी आणि माझ्या दोन्ही, एक मुलगी आणि एक मुलगा. आणि म्हणजे भीतीच वाटते का? हा, भीती वाटते असा. आणि म्हणजे कधी रात्री उठायची भीती वाटते मला, मी बाथरूमला असं. स्वतःच्या वावर आहे, मग तुम्ही कसे काय राहता? इथं राहायचं मन वगैरे होते की नाही? नाही सर, असं राहायचं तर मन होत नाही बरं, पण आता पोटासाठी राहतच बरं. असं धास्ती तर राहतच बरं आमच्या मनात की कधी वाघीन का काही आमच्या मुला बाळाला मारेन काय, भीती राहतेच. पण का करे, इंसान पोटासाठी राहत लागतं बरं. असं. आपलं नाव साहेब? महादेव गोविंद बेलपांडे. आपण इथं काय? गौशाळा अध्यक्ष आहो मी. आपल्या गौशाळेमध्ये हा कोणता हल्ला आहे? हा दुसरा हल्ला आहे. 26 जानेवारीला पहिला हल्ला झाला. 2 गायी मरण पावल्या और 2 गायी गायब झाल्या होत्या. त्या गायी आजपर्यंत मिळल्या नाही. व त्याच्यानंतर रात्री पण इथे हल्ला झाला. या बाईने फोन केल्यानंतर बाजूच्या घरात आम्ही झोपलेला होता. जेव्हा आम्ही बाहेर निघला त्यावेळेस हा कंपाऊंड कुदून सनी तळ्याकडच्या बाजूला पराला. त्यानंतर 10 वाजेपासून तर आज सकाळी 5 वाजेपर्यंत आम्ही इस्तो पेटवून सनी इथेच बसले होता. परंतु आमची अशी इच्छा आहे का एक तो हे जानवर आम्ही कोठी तरी द्यावा, नाहीतर मग फॉरेस्टवाल्याने ती पिंजरा बांधून लावून सनी ते जानवर पकडावा. बरं, हे होते महादेव बेलपाडे, जे या गोशाळेचे अध्यक्ष आहेत. आणि वारंवार वाघाच्या हल्ल्यामुळे यांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आता आपण लक्ष देऊया की या प्रकरणावर वन विभाग, वन परिक्षेत्र नाकाडोंगरी कोणते पाऊल उचलते. बरं, BS क्राईम इंडिया न्यूज साठी मी नरेंद्र गेडाम. आज रात्री हे प्रकरण झालं. प्रकरणाची माहिती भेटल्यानंतर आज सकाळीच नाकाडोंगरी वन परिक्षेत्राचे कौलेवाडा क्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक माननीय शेंडे साहेब इथे पोहोचले. काय सांगाल साहेब या प्रकरणाविषयी? सदर इथं राखीव वन आमचं 66 राखीव वन लागून आहे आणि सिद्धी तलाव असल्यामुळे इथं वाघाचं अस्तित्व अधिवास जास्त प्रमाणात असल्यामुळे त्यामुळे ही घटना झालेली आहे रात्रीला. तरी मी सकाळी येऊन इथं मोकस्थळी येऊन पंचनामा करत आहे आणि सदर अर्जदाराला याचा मोबदला शासनाकडून मिळेल याची मी हमी देत आहे. साहेब, वारंवार ह्या क्षेत्रात वाघाचा अधिवास असल्यामुळे क्षेत्रातील जनतेला खूप भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याकरिता आपण कोणते पाऊल उचलणार आहात?
सदर आम्ही या क्षेत्रामध्ये आता कॅमेरे लावणार आहे. त्या वाघाची आम्ही पहिले ओळख करणार आहे की हा वाघ कोणत्या प्रकारचा आहे आणि इथलाच आहे की त्याची आम्ही ओळख केल्यानंतर त्याच्यात मग बंदोबस्त करू आणि वरिष्ठांना त्याची माहिती देऊ आणि जमेल तर त्याला जेरबंद करण्याचा आम्ही प्रयत्न करू. रात के अंधेरे में घर में घुसा भालू, परिजनों में मची अफरा तफरी। वन विभाग की टीम ने चलाया रेस्क्यू ऑपरेशन। भालू को सुरक्षित जंगल में छोड़ा गया। भंडारा जिले के लाखांदू तहसील अंतर्गत पीपलगांव कोहली गांव में बीती रात उस समय हड़कंप मच गया जब जंगल से भटक कर आया एक भालू गांव में घुस आया। गली से दौड़ते हुए यह भालू अचानक इंदू बासागड़े के घर में जा घुसा। घर के अंदर भालू को देखकर परिवार के सदस्यों के होश उड़ गए। हालांकि सूझबूझ दिखाते हुए सभी लोग तुरंत घर से बाहर निकल आए, जिससे किसी प्रकार की जनहानि नहीं हुई। घटना की जानकारी मिलते ही लाखांदूर वन परिक्षेत्र कार्यालय के वन क्षेत्र अधिकारी एवं वन विभाग का रेस्क्यू दल तत्काल मौके पर पहुंचा। मौके पर जमा हुए घबराए और आक्रोशित ग्रामीणों को शांत करते हुए वन विभाग की टीम ने बड़ी सावधानी से भालू को पिंजरे में कैद किया। इसके बाद देर रात ही भालू को सुरक्षित रूप से जंगल में छोड़ दिया गया। वन विभाग की त्वरित कार्रवाई से एक बड़ा हादसा टल गया और ग्रामीणों ने राहत की सांस ली। महाराष्ट्र की जिला परिषदों के अंतर्गत कार्यरत राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान के संविदा कर्मचारियों ने अपनी लंबित मांगों को लेकर गोंदिया जिला परिषद कार्यालय के सामने काम बंद धरना आंदोलन शुरू कर दिया है। नागपुर शीतकालीन अधिवेशन के दौरान मंत्री जय कुमार गोरे द्वारा दिए गए 15 दिनों में समस्याओं का समाधान के आश्वासन के बावजूद अब तक कोई ठोस निर्णय नहीं होने से कर्मचारियों में भारी नाराजगी है। इसी कारण मजबूर होकर कर्मचारियों ने काम बंद आंदोलन का रास्ता अपनाया है। आंदोलन कर्मचारियों का कहना है कि कई महीनों से उनका मानधन लंबित है, साथ ही सेवा संरक्षण का भी कोई प्रावधान नहीं है, जिससे उनका भविष्य असुरक्षित बना हुआ है। कांग्रेस के वरिष्ठ नेता नाना पटोले ने गोंदिया जिला परिषद के सामने पहुंचकर आंदोलन कर रहे कर्मचारियों से मुलाकात की और उनकी समस्याएं विस्तार से सुनी। इस दौरान नाना पटोले ने कर्मचारियों को आश्वस्त किया कि उनकी जायज मांगों को शासन दरबार तक पहुँचाने और समाधान के लिए हर संभव प्रयास किए जाएंगे। प्रधान सचिव पाणी पुरवठा त्यांच्याशी चर्चा केली आणि जे काही लक्षात आलं की केंद्र सरकार, कारण की हे सगळ्या योजना ज्या होत्या या योजना केंद्राशी संलग्नित होत्या आणि त्या आधारावर या कर्मचाऱ्यांचे पगार होत होते आणि त्याच्या आधारावर हे रेग्युलराईज आपल्याला काम पाहायला मिळत होतं. पण आता गेल्या 5 महिन्यापासून या कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाहीत, त्यांना टप्प्याटप्प्याने पैसे दिले जातात, या पद्धतीची तक्रार या लोकांची आहे आणि ती वस्तुस्थिती आहे. या सगळ्यांना सेवेमध्ये समावेश करण्याच्या बाबत मॅटचा निर्णय सुद्धा आलेला आहे आणि ती मागणी घेऊन सुद्धा हे लोक बसलेले आणि त्याच्यावरची आम्ही चर्चा केली आणि मला वाटतं की या अधिवेशनामध्ये सरकारच्या समोर प्रश्न आम्ही मांडू आणि या सरकारला या सगळ्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने निर्णय घ्यावा ही बातमी आमची राहणार. दिशा मिश्राम, जवळपास आम्ही सगळे कर्मचारी कामं करत आहोत. आम्हाला एकतर वेतन कमी आहेच आहे, पण त्याबरोबर आम्ही जेव्हा मॅटमध्ये 10 वर्षे ज्यांना पूर्ण झाली आहेत अशा कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्या हा जो मुद्दा घेतला होता त्या मुद्द्यावर पण मॅटने निर्णय दिलेला आहे. याच्यावरही शासनाने आजपर्यंत काही केलेलं नाही. दुसरं महत्वाचं म्हणजे आमच्यापैकी सगळेच लोक आम्ही दौऱ्यावर जातो आणि आम्हाला दौऱ्यावर गेल्यानंतर आम्हाला अपघाताची कुठली सुरक्षा नाही आहे, आम्हाला उद्या भविष्याची कुठली विम्याची सुरक्षा नाही आहे, आम्हाला कुठलेही पेन्शन किंवा काही आहे नाही. म्हणजे समजा आजच्या घडीला आमच्यापैकी एखादा व्यक्ती दगावला तर त्याचा परिवार, त्याचं सगळं कुटुंब रस्त्यावर येईल याच्यात काही दुमत नाही आणि म्हणून ही सुरक्षा सुद्धा आम्हाला असणं गरजेचं आहे. मला एवढं वाटतं. तारखेला सगळे लोक आझाद मैदानात मुंबईला आंदोलन करणार आहेत आणि त्यामध्ये हे आमचे रखडलेले जे वेतन आहेत 5 महिन्याचे हे होणं गरजेचं आहेच आहे. पण त्याचबरोबर आम्हाला सेवेत सामावून घेणे आणि त्याचबरोबर आम्हाला ज्या सुरक्षा आहे ते कर्मचाऱ्यांना असायला पाहिजे. गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांना ज्या सुरक्षा आहेत तर त्या सगळ्या सुरक्षा आम्हाला भेटाव्यात याकरता आमचे सगळ्यांचं आंदोलन आहे. गेल्या 20 वर्षापासून आम्ही पाणी आणि स्वच्छता विभागामध्ये कार्यरत आहोत
आणि शासन काय करते आहे की सुरुवातीला आमचं जे वेतन होतं ते विभक्त करून देण्यात येत होतं आणि आता शासनाने वेतन देणंच बंद केलं आणि यासाठी या लोकांनी काय केलंय की बाबा कामाला गृहीत धरलेलं आहे की बाबा काम नाही तर वेतन नाही. आम्ही काम करतोय ग्रामीण भागामध्ये आजही जो काही बदल तुम्हाला दिसतोय की गावामध्ये जे काही हागणदारी मुक्त वगैरे झालेलं आहे ते सगळ्या याच्यामध्ये आमच्या सगळ्या लोकांचा सहभाग राहिलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट 5 महिन्याचे वेतन न झाल्यामुळे आता आम्ही सगळे लोक आर्थिक अडचणीमध्ये आलेलो आहोत. मुलांचे शिक्षण असतील, आई वडिलांचं आजाराचा औषधांचा खर्च असेल, बँकांचे हप्ते असेल, सगळे या ठिकाणी थकीत झालेले आहेत आणि त्याचा फटका आम्हाला बसतो आहे. एकीकडे वेतन नाही आणि दुसरीकडे मानसिक ताण, अशा या दुहेरी संकटामध्ये आम्ही आता या ठिकाणी सापडलेलो आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणात जे आंदोलन उभं केलं आहे त्या आंदोलनाचा एकमेव उद्देश असा आहे की बाबा आमचं गेल्या 5 महिन्याचं जे वेतन आहे ते वेतन देण्यात यावं, वेतनासाठी विशेष तरतूद करावी आणि आमचे वेतन कधीही थांबवू नये या संदर्भामध्ये उपाययोजना करावीत. मॅटमध्ये आम्ही जो काही केस दाखल केलेला आहे तर ते केसच्या अनुषंगाने आम्हा सगळ्या लोकांना, म्हणजे आता जी आमची वय झालेली आहे ती आम्ही एजबार झालेलो आहे, अशा परिस्थितीमध्ये आम्ही दुसऱ्या ठिकाणी काम करू शकत नाही आणि पाणी आणि स्वच्छता हा निकडीचा विषय आहे. त्यामुळे आम्हा सर्व लोकांना या ठिकाणी कायम करण्यात यावं. सोबतच आता आउटसोर्सिंगचं एक धोरण गव्हर्नमेंट राबवत आहे तर त्या धोरणाच्या अनुषंगाने आमच्याकडे वॉश कर्मचाऱ्यांची आउटसोर्समध्ये नियुक्ती झालेली आहे. तर हे आउटसोर्स जे आहे ते कायमस्वरूपी बंद करावं आणि कर्मचाऱ्यांना जर शासन योग्य प्रकारे वागणूक देत असेल, त्यांचं वेतन वेळेवर करणार असेल, त्यांना सन्मानाची वागणूक देत असेल तर नक्कीच राज्य जे आहे ते प्रगतीपथावर जाईल आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी हे आंदोलन सुरू केलेलं आहे. सांसद डॉक्टर प्रशांत पडोले ने गुरुवार को दिल्ली में गोसेखुर्द बांध के प्रकल्पग्रस्तों पर हो रहे अन्याय के खिलाफ कड़ा रुख अपनाते हुए लोकसभा की सीढ़ियों पर शांतिपूर्ण प्रदर्शन किया। 2 दिन पहले पडोले को इस सत्र में कामकाज से निलंबित किया गया था। इसी दौरान पडोले ने यह तरीका अपनाया। गोसेखुर्द प्रकल्प की वजह से हजारों किसान, आदिवासी और आम नागरिक बेघर हुए हैं। कई साल बाद भी प्रकल्पग्रस्त पीड़ितों को मुआवजा, पुनर्वास, नौकरी और बुनियादी सुविधाओं का लाभ नहीं मिला है। इस गंभीर अन्याय की ओर केंद्र सरकार का ध्यान खींचने के लिए डॉक्टर प्रशांत पडोले ने लोकसभा की सीढ़ियों पर प्रदर्शन किया, सरकार की लापरवाही की कड़ी निंदा की। इस मौके पर बोलते हुए डॉक्टर प्रशांत पडोले ने कहा कि गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तों का मुद्दा सिर्फ भंडारा गोंदिया तक सीमित नहीं है, उन्हें न्याय दिलाने तक संघर्ष जारी रहेगा। धान उत्पादक किसानों की विभिन्न मांगों को लेकर गोंदिया जिला कांग्रेस कमेटी की ओर से थाली और डफली बजाकर जोरदार आंदोलन किया गया। किसानों को धान पर बोनस देने और लंबे समय से लंबित धान के बकाया भुगतान को तुरंत जारी करने की प्रमुख मांग को लेकर कांग्रेस कार्यकर्ताओं ने धरना प्रदर्शन किया। यह आंदोलन गोंदिया स्थित भोला भवन से रैली के रूप में शुरू हुआ, जो जय स्तंभ चौक परिसर तक निकाला गया। रैली के दौरान कांग्रेस कार्यकर्ताओं ने थाली और डफली बजाकर सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की। इस आंदोलन में कांग्रेस विधायक नाना पटोले विशेष रूप से उपस्थित रहे। उनके साथ पूर्व विधायक गोपाल दास अग्रवाल, दिलीप बंसोड़ सहित कांग्रेस पार्टी के कई वरिष्ठ नेता और बड़ी संख्या में कार्यकर्ता मौजूद रहे। कांग्रेस नेताओं ने सरकार पर किसानों की उपेक्षा का आरोप लगाते हुए चेतावनी दी कि यदि किसानों की मांगे शीघ्र पूरी नहीं की गई तो आंदोलन को और तेज किया जाएगा। केंद्र आणि राज्याच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात आज गोंदिया काँग्रेस कमिटीच्या वतीनं एक मोठं आंदोलन गोंदियाच्या प्रशासकीय इमारतीच्या समोर घेण्यात आलेला होता। गेल्या 3 महिन्यापासून धान उत्पादकांचे धान खरेदी केले पण त्यांना अजूनपर्यंत पैसे दिले गेलेले नव्हते। जवळपास गोंदिया, भंडारा 2 जिल्हे घेतले तरी 20 लाख क्विंटल धान अजूनही केंद्रावर पडलेले आहेत। शेतकऱ्यांची त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या धानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि राज्य सरकार सांगतं की केंद्र सरकार आम्हाला अजूनपर्यंत लिमिट वाढवून देत नाही, त्यामुळे आम्ही देत नाही। हे जेव्हा लोकांमध्ये येतात तर आम्ही डबल इंजिन आता 3रं इंजिन आम्हाला द्या, ट्रिपल इंजिन करू, अशा पद्धतीचं खोटं आश्वासन देऊन शेतकरी विरोधी धोरण हे लोक राबवतात। हे आता त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे। तातडीनं लिमिट वाढवून जे केंद्रावर धान पडलेलं आहे त्याची खरेदी केली गेली पाहिजे। उन्हाळी धानाचे म्हणजे रब्बी धानाचे अजूनपर्यंत पैसे दिले गेले नाही, ते तातडीने दिले गेले पाहिजेत आणि ते व्याजासकट दिले पाहिजेत। पावसाळी धानाचेही पैसे 3-3, 4-4 महिने
या ठिकाणी शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत ते 12% व्याजाने पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे. आणि ही जी सगळी खरेदी तातडीनं करून शेतकऱ्यांना तातडीनं पैसे दिले पाहिजेत. विद्युत जी आहे आता शेतकऱ्यांना मिनिमम 16 तास तरी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे ही मागणी आमची आहे. सौर ऊर्जेच्या नावाने शेतकऱ्यांना फसवण्याचं काम राज्याच्या फडणवीस सरकारने सुरू केलेलं आहे. त्यांनी हे फसवण्याचं काम सोडावं आणि शेतकऱ्यांना सरळ विद्युत कनेक्शन त्यांच्या एग्रीकल्चर पंपाला द्यावे ही मागणी आमची आहे. एकीकडे आम्ही मोफत देतोय विद्युत त्याचा गवगवा करायचा आणि एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असलेले ट्रान्सफॉर्मर त्याचं मेंटेनन्स करणं नाही आणि मेंटेनन्स नसेल तर बिघडतात त्यावेळेस शेतकरी त्या ठिकाणी दुरुस्त करायला जातो. अनेक शेतकऱ्यांचा जीव महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फुकट देण्यापेक्षा नाममात्र दरात शेतकऱ्यांना विद्युत द्या आम्हाला त्याचा विरोध नाही. पण ज्या पद्धतीनं या मोफतच्या नावाने सौर ऊर्जाचं कनेक्शन देण्याचं आणि त्यालाही वर्ष कनेक्शन शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी फसला जातो. शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या वाढतात आहेत आणि म्हणून सरकारने तातडीनं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विद्युत पंपाचे कनेक्शन देऊन 16 तास त्यांना मिनिमम तरी विद्युत दिली पाहिजे ही मागणी आमची आहे. त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना जे फसवलं सरकारने मागेल त्याला आम्ही लाडक्या बहिणीला आम्ही 1500 रुपये देऊ मग सरकार आलं तर 2100 रुपये देऊ. आता अनेक लाडक्या बहिणीची नावं कमी करण्याचं काम केलेलं आहे. मग काही लाडक्या बहिणीला पैसे अजूनही मिळत नाहीत तो आहे त्याला लाडक्या बहिणीचं आहे त्यांना दर महिन्याला पैसे मिळाले पाहिजेत अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. आणि या लाडक्या बहिणींच्यामुळे आमचे जे निराधारच्या ज्या महिला आहेत म्हातारे लोक आहेत त्यांना सरकारने 5-5, 6-6 महिने पैसे थांबवलेले आहेत. त्या लोकांना तातडीनं पैसे दिले पाहिजेत. त्यांना कोणाचाही आधार नसतो आणि सरकारने त्यांचा आधार पैसे न देऊन काढण्याचा जे पाप करते आहे त्यामुळे फडणवीस सरकारने याची तातडी नोंद घेतली पाहिजे. दर महिन्याला हे पैसे निराधार लोकांना मिळाले पाहिजे.